अहो ही सगळी आकडेवारी पाहून ऐकून महाराष्ट्राला अक्षरशः चक्कर येईल राव, चक्कर येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन आणि अखेरपर्यंत पहा, ऐका, डोकं नक्की गरगरून जाईल। मित्रहो नमस्कार। अर्धा अधिक महाराष्ट्र वाट पाहतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। राजीनामा काही होत नाही, पण त्यांच्यावर रोज नवे नवे आरोप मात्र होत आहेत, एकापेक्षा एक खतरनाक आणि गंभीर स्वरूपाचे। आणि आता तर अवघा महाराष्ट्र चक्रावून जाईल, चक्रावून चक्कर येईल अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। अहो बदल्या अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या, त्या बदल्यासाठी कशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जात होती हेच त्यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन आणि अखेरपर्यंत पहा, ऐका, डोकं नक्की गरगरून जाईल। राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याचे गंभीर आरोप करीत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। कृषी खात्याअंतर्गत विविध साहित्य, खते, उपकरणांच्या खरेदीमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचं आमदार धस यांनी म्हटलेलं आहे। यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंत बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड, 20,000 रुपयापासून ते तब्बल 1 कोटी रुपयापर्यंत ही रक्कम संबंधित कृषी सहाय्यकाकडून म्हणजे सहाय्यकापासून ते तंत्र अधिकाऱ्यांच्याकडून घेण्यात आल्याचा दावा या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। अहो ही सगळी आकडेवारी पाहून ऐकून महाराष्ट्राला अक्षरशः चक्कर येईल राव, चक्कर येईल। आमदार धस यांनी या बदल्यासाठीचे रेट कार्डच प्रेस नोटमधून आज जाहीर केलं। कृषी विभागामध्ये धनंजय मुंडे यांच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर कसे होते याची माहितीच त्यांनी दिलेली आहे। अर्थात अशा प्रकारात कुठले पुरावे असत नाहीत, पण त्यांनी एकूण जो काही हा केलेला दावा आहे या दाव्यानं कुणाचंही डोकं गरगरून जाईल असंच आहे। मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळं टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तानं कृषी खात्यामध्ये 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला, एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी GR सुद्धा निघाला। हे सर्व DBTने द्यावं असे तत्कालीन अधिकारी, सनदी अधिकारी जे होते प्रवीण गेडाम त्यांनी सुचवलं होतं। मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो DAP आणि गोगलगाय प्रादुर्भाव हे रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावं असे आदेश काढल्याची माहिती देखील आमदार धस यांनी दिली। कृषी विभागातील बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करीत त्यांनी चक्क रेट कार्ड जारी केलं आहे। रेट कार्ड म्हणजे दरपत्रक, बदल्यांसाठी दरपत्रक। त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याकडून बदलीसाठी किती रक्कम घेतली जाते आणि त्यातली किती रक्कम धनंजय मुंडे यांना मिळत होती हेही त्यांनी दाखवलेलं आहे। आता त्यांनी केलेल्या या दाव्यानुसार बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी असा दर होता। 20,000 ते 1 कोटी। त्यातही बघा म्हणजे पदानुसार हे दर बदलत होते, वेगवेगळे होत होते असं देखील त्यांनी दर्शवलं आहे। कृषी सहाय्यक पदासाठी 60,000 रुपये, त्यामध्ये 20,000 रुपये वाटा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मिळत होता आणि उरलेले 40,000 विभागीय कृषी सहसंचालक यांना दिले जात होते। कृषी पर्यवेक्षक पदाच्या बदलीसाठी 1.5 लाख रुपये, त्यामध्ये 40,000चा वाटा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मिळत होता, उरलेले संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांना मिळत होते। कृषी अधिकारी पदाच्या बदलीसाठी 3 लाखाचा दर होता। क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी यांच्या बदलीचा रेट होता ते संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते। कार्यालयीन कृषी अधिकारी 2 लाख, तालुका कृषी अधिकारी 5 लाख, कार्यालयीन तंत्र अधिकारी 4 लाख, उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख आणि कृषी उपसंचालक 5 लाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कमीत कमी 9 लाख
आणि जास्तीत जास्त 30 लाख जिल्हा आणि योजनेची उपलब्धता तपासून दर ठरवला जात होता। या रकमा संपूर्णपणे त्यावेळचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जात होत्या, एवढा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। विभागीय कृषी सहसंचालक ठाणे विभागाकरिता 80 लाख, पुणे आणि नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरकरिता विभाग 60 लाख, अमरावती विभाग 40 लाख, नागपूर विभाग 40 लाख आणि ही सगळीची सगळी रक्कम कृषी मंत्री यांच्याकडे जात होती असं त्यांनी म्हटलंय। संचालकाच्या पदाकरिता संचालक निविष्ठा आणि गुणनियंत्रण 5 कोटी, म्हणजे बघा आकडे सगळे कोटीतच कसे आहेत। हे 5 कोटी आणि इतर संचालक 2 कोटी, या सगळ्या रकमा धनंजय मुंडे यांच्याकडे जात होत्या। संचालक निविष्ठा आणि गुणनियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी ते विभागीय अधिकारी यांच्या बदल्यासाठीही असंच चित्र आहे। पदानुसार हे दर निश्चित होते आणि ते 1 कोटीपासून 60 लाख, अगदी 60 लाख ते म्हणजे 30 लाखापर्यंत सुद्धा होते। बघा आता हे दर कसे आहेत म्हणजे होते किंवा ते जो भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दावा केलेला आहे त्याप्रमाणे। तंत्र अधिकारी खते 1 कोटी रुपये, कृषी अधिकारी खते 60 लक्ष रुपये, तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख, कृषी अधिकारी बियाणे 15 लाख, कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख रुपये, 80 लाख, तंत्र अधिकारी कीटकनाशके 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी गुणनियंत्रण विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी रुपये, उर्वरित सर्व विभाग 50 लाख रुपये। त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी सर्व विभाग म्हणजे 30 लाख। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ आणि या जिल्ह्यासाठी 60 लाख रुपये। मित्रांनो, एका बदलीसाठी 60 लाख रुपये। नागपूर विभागातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10 लाख रुपये। अमरावती, मराठवाडा, कोकण, ठाणे विभागातील इतर जिल्ह्यासाठी 25 लाख रुपये। पुणे, नाशिक, कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यासाठी 40 लाख रुपये असा दर होता, अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। आता हे आकडे किंवा बदल्यासाठी असे दर होते हे आपण म्हणत नाही आहे, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणतायत। इतर कोणत्याही पदासाठी स्वतःच्या कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यामध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये द्यावे लागत होते, तर पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशी सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी एवढे रुपये घेतले जात होते, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। सगळे अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांच्या नसती पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदले नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केलेल्या आहेत। या सर्व बदल्या आणि पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रात काही ठराविक एजंटची नेमणूक केलेली होती। प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांचे CDR तपासून किंवा भ्रमण दूरध्वनी, कार्यालयातील दूरध्वनीचे, त्याचबरोबर व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागवल्यास सगळ्या एजंटची नावं बाहेर पडतील, असं देखील या सुरेश धस यांनी म्हटलं आहे। बाप रे बाप, सगळं खरं आहे हे? अहो, हे जर सगळं खरं असेल तर यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं? सर्वसामान्य माणसाच्या अकलेच्या, बुद्धीच्याही पलीकडचे हे सगळे आकडे। अहो, हे आकडे ऐकूनच चक्कर येईल ना हो कोणालाही। मित्रांनो, हे आकडे ऐकून तुमच्या मनात काय विचार आला, किती संताप आला, किती खेद वाटला किंवा आणखी काही वाटलं, हे कृपया जरूर सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।